नमस्कार. आज आपण चांदवड येथील उपजिल्हा रुग्णालय येथे आलेलो आहोत. इथे अनेक नागरिक आलेले आहेत. त्यांचं आरोग्यदायी सेवा असतील किंवा समस्या असतील, त्यासाठी उपभोग घेण्यासाठी म्हणजे साधारणतः वैद्यकीय सुविधा असतील या रुग्णालयाच्या, त्या उपभोग घेण्यासाठी रुग्ण असतील, नागरिक असतील येथे आलेले आहे. आपण त्यांच्या समस्या जाणून घेणार आहोत आणि साधारणतः येथील संपूर्ण परिस्थिती आपण आता जाणून घेणार आहोत की कितपत सुविधा आहे, कितपत यंत्रसामग्री आहे आणि त्याचा नागरिकांना, रुग्णांना किती लाभ होतोय. मागे नागरिक आहे काही आपल्या, त्यांची आपण समस्या जाणून घेऊयात. ते साधारणतः या दवाखान्यात कशासाठी आलेले आहेत, त्यांना कुठपत सुविधा मिळालेल्या आहेत आणि नेमकी त्यांच्या समस्या काय आहेत. इथे काका नमस्कार, काय आपलं नाव? विवेक मोरे. कुठून आलात आपण? आम्ही चांदोड मध्येच राहतो, शेतामध्ये राहतो, चांदोड ग्रामीण म्हणजे मनमाड रोडला राहतो. साधारणतः काय समस्या होती, वैद्यकीय सुविधा मिळतात कशासाठी तुम्ही इथे रुग्णालयात आले? आम्ही वैद्यकीय सुविधेसाठी इथे आलो होतो. मी माझ्या 7 महिन्यापूर्वी माझी मुलगी इथे गेली होती आणि आम्ही माहिती अधिकारामध्ये काही कागदपत्र त्यांना अर्ज फाटे केले ते त्याच्यासाठी आलो होतो, पण कुठल्याही प्रकारचा प्रतिसाद आम्हाला देत नाहीये आणि आरोग्य व्यवस्था ढासळा असल्या कारणाने माझी मुलगी 7 महिन्यापूर्वी तिला प्राण गमावा लागला. त्याचा आम्ही पाठपुरावा करतोय, पण त्याला कुठल्याही प्रकारचं कोणी बी आम्हाला सहकार्य करत नाहीये. साधारणतः तुमच्या मुलीला काय झालं होतं किंवा कुठला? माझ्या मुलीला सर्पदंश झाला होता आणि इथून हाकेच्या अंतरावरती आम्ही राहतो. 10 मिनिटात मी दवाखान्यात मुलीला आणलं. आम्ही प्रथम उपचार केला, तिचा हात बांधला, तिला इथं दवाखान्यात ताबडतोब आणलं. 5-10 मिनिटात आम्ही तिला ऍडमिट केलं. डॉक्टरांनी तिचा सांगितलं का म्हणजे तिला साधा म्हणजे सर्प हा दंश विषारी नाही, म्हणजे बिनविषारी आहे. हात सोडल्यानंतर मुलगी त्यांच्या समोर 2 मिनिटांमध्ये मुलीने प्राण गमावला. आम्ही सांगत होतो की कोबराचे तुम्ही कोबऱ्याचं इंजेक्शन मारा, त्यांच्या कोबऱ्यावरती कुठलीही लस नव्हती उपलब्ध. त्याच्यानंतर व्हेंटिलेटर होतं इथं. कोरोना काळामध्ये कोविडच्या याच्यामध्ये PM फंडातून 12 व्हेंटिलेटर आलेले. माझा लहान बंधू पण डॉक्टर आहे, खाजगी रुग्णालय चालवतो. त्यांनी 1 महिना इथं प्रॅक्टिस केली, तेव्हा PM फंडातून इथं 12 व्हेंटिलेटर आले होते. त्या दिवशी एक पण व्हेंटिलेटर इथं नव्हतं, सर्व बाहेर काढून दिलेले होते यांनी. आणि मुलीचा जेव्हा प्राण गेला तेव्हा म्हणतात तुम्ही बाहेर हलवा. बाहेर घेऊन गेल्यानंतर त्या ॲम्ब्युलन्समध्ये जी सुविधा पाहिजे ती पण नव्हती. आणि ह्या तालुक्याचा खासदार डॉक्टर, या लोकसभेचा खासदार डॉक्टर आहे आणि आरोग्य राज्यमंत्री पण डॉक्टर आहे, आमदार डॉक्टर आहे, जिल्हा परिषद डॉक्टर आहे, पंचायत समिती सभापती डॉक्टर आहे. हे डॉक्टर असून बी यांच्या पदव्या कशाला, फक्त नावाला आहे का? इथं कुठल्याच प्रकारचं सुख सुविधा नाही भेटत, नागरिकांना सुख सुविधा भेटत नाहीये. आणि आम्ही जर अर्ज फाटे केले तर माझ्या मुलीच्या बाबतीमध्ये काही राजकीय मंडळीने इथं माहिती अधिकारामध्ये अर्ज टाकलेले होते. त्यांची चौकशी करण्यासाठी आलो तर ज्या डॉक्टरांना अर्ज दिले ते डॉक्टर 4-4 दिवस अगोदरच्या सह्या करून निघून जातात. तरी ती बातमी भागल्यानंतर बी कोणी बी त्यांच्यावरती ती विचारणा केली नाही. त्या डॉक्टरांना सुद्धा विचारणा केली, तुम्ही 4 दिवस अगोदर सह्या कशा करून जाता? कुठल्याही प्रकारचं त्यांना मेमो नाही, काहीच केलेलं नाहीये. शिकाऊ डॉक्टर भरती करून ठेवतो आणि ज्या माझ्या मुलीवर जे उपचार करायचा होता तिथं आज स्पेशालिस्ट डॉक्टर पाहिजे होता. हस्तीरोग तज्ञ डॉक्टरांनी उपचार केला आणि हात बांधलेला असताना त्यांनी सांगितलं म्हणे हात सोडा. आमच्या समोर आमची मुलगी गेलेली आहे, आज आम्हाला काय करावं असं झालेलं नाही. एकुलती एक मुलगी होती माझी आणि ज्या अँब्युलन्स मध्ये आपल्याला इथून बाहेर त्यांनी पाठवलं तिच्यात सुद्धा व्हेंटिलेटरची सोय नाही, ऑक्सिजनची सुविधा नव्हती. साधारणतः एक हताश पालक ज्यांनी 7 महिन्यापूर्वी त्यांची मुलगी गमावलेली आहे आणि त्यांनी संपूर्ण भावना व्यक्त केलेल्या होत्या की यंत्रसामग्री नव्हती, व्हेंटिलेटर नव्हतं किंवा कुठली प्रकारची साधं लसीकरण केलं गेलं नव्हतं. त्यांच्या मुलीला सर्पदंश झाला होता, त्याच्यानंतर लस हवी होती, पण तीही इथल्या दवाखान्यातून दिली गेली नाहीये. त्यामुळे त्यांच्या मुलीचा कागदपत्रे दाखवले, पण तरी पण त्यांच्या मुलीला प्राण गमावा लागला, अशी एक त्यांनी एक खंत व्यक्त केली आहे. अजून एक नागरिक आहे, त्यांच्या आपण प्रतिक्रिया जाणून घेऊयात. नमस्कार, कुठून आलात? माझं नाव सुरेश गोविंद बागुल आणि मी शिंदे गटाचा शेड संघटक आहे. शिंदे गटाचा शेड संघटक आहे. आणि मला असं म्हणायचं आहे का चांदवडमध्ये आता एवढं नाशिक जिल्हा उपरुग्णालय म्हणजे म्हटल्यानंतर सगळ्यात मोठं सिव्हिल हॉस्पिटल आहे आपलं इथं 4 तालुक्यांचं. आणि इथं कुठल्या प्रकारची सुविधा नाही, ना पाण्याची पेशंटला सुविधा आहे, ना कुठल्या प्रकारची. जर कधी काही एखादं इमिजिएटली जर अर्जंट कधी आलं तर इथून जास्तीत जास्त नाशिकला आणि मालेगावला जास्त एफआय करून देतात, पिंपळगाव, नाशिक असे. आणि इथं शिकाऊ डॉक्टर आहे, डॉक्टर तर इथं नाहीच आहे, सिनियर डॉक्टर आहे फक्त नावासाठी. परंतु इथं या दवाखान्यावर कुठल्याही प्रकारचं म्हणजे हेच नाही. आणि आमदार राहुल दादा आहे रे, त्यांनी सुद्धा इथं लक्ष घातलं पाहिजे होतं, पण ते सुद्धा लक्ष घालत नाही. भारतीताई पवार आहे, खासदार आहे, आता ते येतील, आता इलेक्शन आलं म्हणजे जवळ येतील,
हात जोडतील, आता सांगतील "बाबा लक्ष राहू द्या, तुमच्या अडचणी काय". परंतु आता मागच्या वेळेची गोष्ट आहे. आता समजा प्रत्येक बाई जो आहे, तर एखादी बाई आहे डिलिव्हरीला, ते गरीब लोक आहे, पोट भरण्यासाठी येत्या. आता जे पोट भरण्यासाठी येत्या ती बाई गेटपाशी डिलिव्हरीसाठी थांबून गेली होती. पाचपारधी बाई होती. तिच्याकडे तिला विचारलं आधार कार्ड आहे का तुझ्याकडे, मतदान कार्ड आहे का. आता त्यांनी ते बाहेरगावचे लोक, आता ते लोक उतार करू पोट भरण्यासाठी येतात. म्हणजे तुम्ही आधार कार्ड ज्याच्याकडे राहील त्याची डिलिव्हरी होईल, मग त्या बाईने रस्त्यावर डिलिव्हरी व्हायचं का. मोदी साहेब तो म्हणते हर माँ बहन को बोले कुछ ऐसे जरूरत नहीं पड़ी, सबकी सुरक्षा होगी. कोणती सुरक्षा होती? सुरक्षा नाही होती. आज मी दाखवून देतो जमक्ष का या दवाखान्यामध्ये हे सगळं म्हणजे जसं काय झालेलं आहे का इथं जो आहे तर. आणि काय काय ठिकाणी आता समजा माझ्यासारखा आला म्हणून माझ्यासारख्याने एक फोन केला, मग कोणाला तरी एखाद्या अधिकारीला फोन करेल, मी एखाद्या नगरसेवकाला फोन करेल, याला फोन करेल, तेव्हा तिथं काम होतं. बाकीच्या गरीबांनी काय करायचं, त्यांचे जर ओळखी नसल्या म्हणजे उद्या आम्ही आमदार खासदार त्यांना फोन करायचे का बा तुम्ही आम्हाला मतदान दिले तुम्ही या. त्यांनी सुद्धा इथं वेळेस लक्ष घालायला पाहिजे. आणि इथं आज मी पाण्याची सोय नाही. इथून आज 1 किलोमीटर आहे ते तिथं विहीर आहे आणि त्या पाईपाचं पाणी येतं बरं का, पाईपाचं पाणी येतं आणि ते पाणी प्यायला लागतं. इथं फिल्टर नाही, काय नाही, कुठल्याच प्रकारचं काही नाही, ते पाणी इथं पिले जातं. आणि तुम्ही वरती जाऊन बघा, इतकी घाण सुविधा आहे का जिथं बस कधी कुठल्या प्रकारचं. इथं काळजीपूर्वक मला तर म्हणणं आहे ना, कारण काय झालेलं माहितीये का, फक्त ते आश्वासन देऊन जात्या आमदार खासदारांचे आश्वासन आहे, दुसऱ्या कुठल्या प्रकारचं काही नाही. सरकारी कुठल्याही नियंत्रणावर त्यांचं दबाव नाही. त्यांना फक्त ते काय करता माहिती काय, म्हणजे त्यांनी स्वतः यायला बघायला पाहिजे, आमदारांनी यायला पाहिजे, तिथं बघायला पाहिजे काय आहे दवाखान्याची परिस्थिती, कशी परिस्थिती आहे. भारतीताई आहे ना, त्यांनी सुद्धा आहे, आता त्यांनी सुद्धा येऊन पाहायला पाहिजे. मला तर नाही वाटलं का भारतीताई कधी सरकारी दवाखान्यात, उद्घाटनापुरते येतात. ते फक्त ते उद्घाटनापुरते रेबिन कापाय पुरते येत्या म्हणून. आता असं आहे. पण आता आहे आणि मोदी साहेब जो आहे ते मोदी साहेब सांगता त्यांची गोष्ट एकदम खरी आहे, परंतु ते मोदी साहेबांची जो शब्द आहे ते वापर कुठलेच ठेवत नाही. आणि मला तर एवढं सांगायचंय काय, आमदार खासदारांनी याच्यावर लक्ष द्यावं. नक्की साधारणतः लोकप्रतिनिधींनी लक्ष दिलं पाहिजे आणि सर्वांना सामान्य नागरिकांनाही सुखसुविधा मिळायला पाहिजे, संपूर्ण यंत्रणा मिळाली पाहिजे. कुठल्याही वरिष्ठ पातळीवरच्या व्यक्तीला जी सुविधा मिळते किंवा त्यांना असा भेदभाव न करता सर्वसामान्यांना इथे सुविधा मिळाली पाहिजे, असं एक माफक अपेक्षा आहे. यापूर्वी ज्यांनी आपलं मत व्यक्त केलं होतं त्यांना आपण प्रश्न विचारूया की तुमच्या मुलीचं जे दगावली तेव्हा इथल्या यंत्रणेने काही विचारपूस केली होती का किंवा त्यासाठी काही केलंय का? आम्ही त्यांनी विचारपूस कुठली म्हणजे मी मुलीला ऍडमिट केल्यानंतर त्यांना मुलीने सांगितलं, मुलगी बोलत होती, आम्ही पण बोलत होतो, तिने सांगत होतो का ती पण सांगायची काळा नाग होता, आम्ही सांगायचो कोबरा होता, आम्ही प्रत्यक्ष बघितला होता. पण त्यांनी कुठल्याही प्रकारचं आम्हाला ते म्हणे नाहीये, विषारी सर्प नाहीये हा, कारण ती बोलती बा ती जागेवर जायला पाहिजे तर विषारी सर्प असेल तर. पण आम्ही सांगत होतो तिचा आम्ही प्रथम उपचार केलेला आहे. त्यांचं हे लक्षात आलं नाही की प्रथम उपचार केलेला हात बांधलेला, मग आपण हात सोडायला नको, आणि त्यांनी हात सोडून दिला. पोस्टमॉर्टम रिपोर्ट आले होते का? PM रिपोर्ट आलाय, त्याच्यामध्ये पण म्हणजे विषबाधा झाली होती, तिला स्वर्गदंशानच गेली बा. परंतु मला मुलीच्या मृत्यूचा दाखला सुद्धा इथं देण्यासाठी मला 2 महिने त्यांनी वेटिंगला ठेवलं, तेव्हा तो दाखला भेटला. मृत्यूचा दाखला सुद्धा लवकर देत नव्हते ते. तुम्ही काही त्यांनी सांगितलं मृत्यूचा दाखला हा तुम्हाला इथं भेटू शकत नाही. अँब्युलन्स मध्ये नेलेले मुलगा आणि ती खडकजाम आणि शिरोड्याच्या मध्ये गेलेली, तिची एक्सपायर झालेली, ती अँब्युलन्स वाले का मृत्यूचा दाखला मग असं झालेलं का आतापर्यंत भारताच्या इतिहासात आहे का कुठं अँब्युलन्स मध्ये पेशंट गेला आणि त्यांच्याकडे आपण मृत्यूचा दाखला मागू शकतो. इथून अशा सरकारी कर्मचाऱ्यांनी, इथल्या कर्मचाऱ्यांनी आम्हाला उत्तर दिली की तुम्ही तिथं मागा. त्याच्यावरून आम्हाला खूप संघर्ष करावा लागला, मुलीच्या मृत्यू सर्टिफिकेट साठी सुद्धा खूप संघर्ष करावा लागला. यासाठी काही तुम्ही तक्रार किंवा कारवाई केलंय का? तक्रार आम्ही पोलीस स्टेशनला तक्रार केली होती, पण पोलिसांनी सांगितलं का आम्ही जे आमचे हे चालू आहे, चौकशी चालू आहे, आम्ही ती चौकशी करतोय, अजून त्यांचा चौकशी अहवाल आलेला नाहीये. आणि आम्ही पुढील कारवाईसाठी मी कोर्टात जाणार. मी इथं एकही कर्मचारी माझ्या मुलीच्या मारेकऱ्यांना मी एकही कर्मचाऱ्याला असं जाऊ देणार नाही, मी वाऱ्यावरती सोडणार. माझ्या मुलीचा मृत्यूचा मी बदलाच घेणार. माझ्या म्हणजे मुलगी गेली, आज माझ्या आणि आई वडिलांना किंवा माझ्या भावांना, आमच्या घराला जे दुःख झालेलं ते कोणाला दुःख झालेलं नाहीये. साधारणतः मुलगी गेल्याचं दुःख आणि कुठलीही इथे सुविधा न मिळता त्यामुळेच मृत्यू झालेला याची त्यांनी एक खंत आणि थोडंसं एक आक्रोश आपल्याला व्यक्त केलेला आहे. इथे मागे एक महिला आहे, त्यांच्या आपण प्रतिक्रिया जाणून घेऊयात. नमस्कार, कुठून आलात आपण? जोपूर. काय नाव आपलं? सोनाली सुनील जाधव. कशासाठी आलं, म्हणजे काय काम होतं तुमच्या फाईल दिसते? आम्ही ना चिठ्ठी घ्यायला आलो होतो, कसली चिठ्ठी? सोनोग्राफी करण्यासाठी.
सोनोग्राफी केली आहे तुम्ही. सुविधा आहेत का, यंत्रणा आहेत? सुविधा काही नाही दिसत इथे. किती वेळ लागला साधारणतः सोनोग्राफीला? सोनोग्राफी इथे नाही केली, चिठ्ठी घेतली फक्त इथं. चिठ्ठी घेतली, चिठ्ठीसाठी सुद्धा अर्धा एक तास थांबवला मग. अर्धा एक तास थांबवलं. चिठ्ठी कशाची आहे? सोनोग्राफीसाठी तिकडे सोनोग्राफी करायची आहे ना, चिठ्ठी घ्यायची होती. चिठ्ठी नसती तर तुम्हाला तिथे सोनोग्राफी झाली असती तुमची? नसती झाली. मग चिठ्ठी घेण्यासाठी इकडे जावं लागतं. हम्म. अर्धा तास थांबलाय. हो. तर साधारणतः जर ती पावती नसती तर कदाचित माझी सोनोग्राफी झाली नसती, असं इथल्या एका गरोदर महिलेने आपलं मत व्यक्त केलेलं आहे. अशाच प्रकारच्या ताज्या घडामोडींसाठी येस मराठी न्यूज यूट्यूब चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि पाहत राहा येस मराठी न्यूज.